पालकांची अपेक्षा असते की माझा मुलगा माझ्यासारखा घडला पाहिजे, नंतर मी सांगेल तसंच झालं पाहिजे. हा हट्ट आपल्या पालकांमध्ये खूप बघायला मिळतो. खरंच ग, तू बरोबर बोलतेस. पालक कितीही चांगले असू दे, पण मुलं काही त्यांची झेरॉक्स कॉपी नाही. पालक आपल्याला चांगले संस्कार देतात, पण मुलांची पण वेगळी आवड आणि स्वभाव असतो. हे आपल्या आई-बाबांनी कळून घेतलं पाहिजे. हो, तू खरं बोलतोय. मुलांना संगत फक्त घराची नसते. शाळा, TV, मोबाईल, शिक्षक, मित्र हे सगळे सहपालक असतात. घरात मुलांना 6 तास संस्कार देतात आणि बाहेरचे जग 10 तास प्रभाव टाकते. अगं हो, पालकांना हे माहिती आहे, पण ते वळून घेत नाही. त्यांनाही वाटतं की ज्या परिस्थितीत आपण वाढलोय तीच परिस्थिती आपल्या मुलांनाही भेटायला पाहिजे. पण आज कॉम्पिटिशन किती वाढलेलं आहे, त्यामुळे आपल्या मुलांचे स्वप्न आपल्यापेक्षा वेगळे असू शकतात. जर पालकांना उत्तम पालक व्हायचे असेल तर त्यांनी मुलांच्या स्वप्नांच्या पंखांना बळ द्यायला हवे. आम्ही कितीही उंच चढवलो, चुकलो तरी घरचे माझे आहेत, मला स्वीकारतील हा विश्वास त्यांनी आपल्या मनात निर्माण करायला हवे. रामदास स्वामी म्हणतात, पेरले तेच उगवते. तुम्ही चांगले संस्कार पेरा, ते उगवतील. फळ मात्र तुमच्या अपेक्षेपेक्षा वेगळं असू शकतं. कदाचित ते खूप गोडही असू शकतं. हा विश्वास आपल्या आई-बाबांमध्ये असायला पाहिजे. म्हणून उत्तम पालक म्हणजे आपल्या मुलांना आपली कॉपी बनवणे नाही, उलट त्यांना चांगलं माणूस बनवण्यामध्ये मदत करणं. हेच उत्तम पालक, हेच